एकीकडे एकनाथ खडसेंवर दिल्ली मेहरबान झाल्याचं दिसतंय, मात्र दुसरीकडे महाराष्ट्र भाजपतलं चित्र मात्र वेगळं दिसतंय। त्यात कथित गौण खनिज उत्खननाच्या आरोपात खडसेंविरोधात शिंदेंचे समर्थक आमदार चंद्रकांत पाटील कोर्टात पोहोचले। पाहूया एक रिपोर्ट। खडसेंच्या विधानांवरून त्यांच्यावर दिल्ली मेहरबान झाल्याचं दिसतंय, मात्र महाराष्ट्र भाजपतला दुरावा कायम आहे। एकीकडे खडसेंवरच्या कथित गौण खनिज प्रकरणात मध्यंतरी सरकारनं स्टे दिला, दुसरीकडे सरकारमधलेच मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील त्या स्टे विरोधात कोर्टात गेले आहेत। काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून स्वतः एकनाथ खडसे निवडणूक लढवण्याची चर्चा होती। यातली मोठी गोष्ट म्हणजे जर कथित गौण खनिज प्रकरणात संपत्तीवर बोजा चढला तर निवडणूक लढवता येत नसल्याचं विधान मध्यंतरी गिरीश महाजनांनी केलं होतं। ही बाब न्यायप्रविष्ट आहे, कारण राज्य सरकारने जो निर्णय घेतला त्या निर्णयामध्ये काही त्रुटी आहे आणि वस्तुस्थिती आहे की माझं म्हणणं न ऐकता अशा स्वरूपाचा एकतर्फी निर्णय देणं हा प्रकारचा अन्याय आहे आणि म्हणून राज्य सरकारने त्याला स्थगिती देऊन पूर्ण माहितीसह हा प्रस्ताव मागवा असं म्हटलेलं आहे। 2023 पासून गौण खनिजाचा मुद्दा गाजतोय। मागच्या काही महिन्यात घटनाक्रम कसा घडला आणि नेमकं हे प्रकरण काय पाहूया। 5 सप्टेंबर 2023 ला जयंत पाटलांनी खडसेंना रावेरमधून लढण्याची जाहीर ऑफर दिली। महिनाभरानं म्हणजे 6 ऑक्टोबरला खडसे आणि त्यांच्या पत्नीविरोधात अवैध गौण खनिज उत्खननाच्या आरोपात महसूल विभागानं 137 कोटी दंडाची नोटीस बजावली। फेब्रुवारी दरम्यान जमिनीवर बोजा चढल्यास निवडणूक लढवता येत नसल्याचा दावा भाजप नेत्यांनी केला। 6 मार्च 2024 ला महसूल विभागानं काही कारणास्तव नोटीसला स्थगितीही दिली। 14 मार्चला रक्षा खडसेंना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली। एप्रिलमध्ये खडसेंनी भाजपात घर वापसीचे संकेत दिले आणि त्यानंतर 8 एप्रिलला शिंदेंचे समर्थक आमदार आपल्या सरकारच्या स्थगितीविरोधात कोर्टात पोहोचले। प्रकरण काय ते समजून घेऊया। जळगावच्या मुक्ताईनगरच्या सातोड शिवारात एक जमीन आहे, त्यातून खडसेंनी अवैधपणे गौण खनिज अर्थात मुरुम उत्खननाचा आरोप केला गेलाय। एकनाथ खडसे, त्यांच्या पत्नी मंदाताई खडसे, कन्या रोहिणी खडसे, सून रक्षा खडसेंना या प्रकरणी महसूल विभागानं 137 कोटींच्या दंडाची नोटीस बजावली। आमदार चंद्रकांत पाटलांचा आरोप आहे की मंदाकिनी खडसेंच्या नावे सातोड शिवारात 33 हेक्टर जमीन आहे। 2019 साली बिनशेतीच्या जमिनीला शेतीचा परवाना मिळाला, त्याच ठिकाणाहून अवैध उत्खनन झाल्याचं 400 कोटींचा त्यामुळे घोळ झाला। खडसेंचं म्हणणं आहे की संबंधित जमीन महामार्गाला दिली, केंद्राच्या निर्देशानुसार महामार्गाला दिलेल्या जमिनीवर कोणतीही रॉयल्टी लागत नाही, म्हणून भ्रष्टाचाराचा संबंध येत नाही। जमीन 4 कोटींची असेल तर तिथे 400 कोटींचा गैरव्यवहार कसा होणार? गेल्या काही वर्षात खडसेंवर जितके आरोप झाले तितके कोणत्याही नेत्यावर झालेले नाहीत। मैं झुकेगा नहीं असं म्हणत स्वतः खडसे या आरोपांमागे भाजपकडेच बोट दाखवत होते, मात्र तेच खडसे पुन्हा भाजपत जात असल्यानं आश्चर्यही व्यक्त होते। आज तुम्हाला सभागृहामध्ये सांगतो, साऱ्या सभागृहाला आणि मीडियाला सांगतो, मी या सभागृहात यायला 40 वर्ष लागले। 40 सातत्याने पक्षासाठी त्या ठिकाणी खडसा काळ हुंडे साहेब होते, नानासाहेब उत्तमराव पाटील होते, त्यांनी मला घडवलं। एका मिनिटामध्ये आरोप करून जर उधळपट्टी होत असेल तर हा प्रसंग आज नाथाबोवारा उद्या तुमच्यावर येणार। ते दररोज मांडायचो, एक पुरावा द्या, एक मंत्रिपद काय राजकारण सोडून देईल, पण या क्षणापर्यंत एकही पुरावा येऊ शकलेला नाही। या क्षणापर्यंत नाही। गजानन पाटलाच्या केसमध्ये 22,70,000 रुपयाची होती, त्या काळात MMRDA मध्ये गेल्यानंतर त्याची किंमत 8 कोटी रुपये झाली। आज त्या 8 कोटीच्या जमिनीसाठी 30 कोटीची लाच। पण ऐकतो कोण? काय म्हणे तर दाऊदशी संबंध। एक वेळ दाऊदशी समजू शकलो असतो, पण दाऊदच्या बायको बरोबर आयुष्यभर झालं सांभाळलं। हो ना, दाऊदच्या बायकोशी तुमचं बोलणं सतत होत होतं, सतत। तो रिकामा आहे का? तर फक्त नाथाबोस दिसला की क्या खडसे साहब, साले दुनिया मुझे ढूंढ रहे, मैं तुमको ढूंढ रहा हूं और मुझे आप नहीं मिल रहे, इसलिए मैंने मेरे बायको को बताया। शेमडं पोरं तरी विश्वास ठेवेल का याच्यावर? लिमोजिन गाडी होती। बरं असं पुढे की माझा जावई आहे, 2012ला गाडी घेतली, 2013ला माझा तो जावई झाला। हे इथे अलगच आहे। अरे जब शादी 2012 को जब मेरा जमात नहीं था, तो 2013 में मेरे लड़के की शादी हुई।
तो मेरा दामाद था का? नहीं 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 नहीं, वो तो गाड़ी होंगी तुम्हारे पास। ये मतलब वो असेल तो ये आजा मेरी गाड़ी में बैठ जा। भाजपात खडसे विरुद्ध फडणवीस गिरीश महाजन यांच्यातला वाद सर्वश्रुत आहे। मात्र खडसेंच्या भाजप वापसीच्या विधानानंतर भाजप नेत्यांच्याच प्रतिक्रिया बुचकळ्यात टाकणाऱ्या आहेत। खडसे म्हणतात की माझं दिल्ली भाजपशी बोलणं झाले, येत्या 15 दिवसात प्रवेश होणार आहे। गिरीश महाजन म्हणतात पक्ष प्रवेशाचा निर्णय महाराष्ट्र भाजपात होतो, काही अडचण आल्यास केंद्रीय नेतृत्वाचा सल्ला घेतला जातो। फडणवीस म्हणतात की खडसेंच्या प्रवेशाबद्दल आम्हाला अधिकृतपणे पक्षानं कळवलेलं नाही, पण खडसे परतल्यास आम्ही स्वागत करू। रवी गोरे, TV9 मराठी, मुक्ताईनगर, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।